नमस्कार मित्रांनो, ग्रंथसार मराठीमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत। श्री गुरुचरित्र कथेच्या या तिसऱ्या भागात आपण अध्याय 22 ते 29 मधील अतिशय महत्त्वाचे प्रसंग पाहणार आहोत। श्री नृसिंह सरस्वती महाराज गाणगापूरला कसे आले आणि त्यांनी संकटात सापडलेल्या भक्तांना कसे तारले याचा अद्भुत प्रवास आज आपण उलगडणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि भक्तिरसात लीन व्हा। चला तर मग सुरू करूया। श्री गुरुचरित्र अध्याय 22 ते 29 सविस्तर कथासार। अध्याय 22 वांझमशीचे दूध आणि श्रीगुरूंचे गाणगापूर गमन। मागील अध्यायातील चमत्काराने भक्तीची लाट उसळते। वांझमशीला दूध आल्याचे पाहून गावाचा अधिकारी आणि लोक चकित होतात। श्रीगुरूंची कीर्ती पसरू लागल्याने तिथे गर्दी वाढते, म्हणून शांततेसाठी श्रीगुरू तिथून निघून गाणगापूर क्षेत्राकडे प्रयाण करतात। गाणगापूरला जाताना वाटेत भक्तांचा उद्धार कसा झाला याचे सुंदर वर्णन यात आहे। अध्याय 23 गाणगापूर निवास आणि राक्षसाचा उद्धार। श्रीगुरू भीमा अमरजा संगमावर गाणगापूर येथे येतात। तिथे एका क्रूर राक्षसाचा वावर असतो, जो लोकांना त्रास देत असे। श्रीगुरूंच्या तेजाने तो राक्षस शांत होतो आणि श्रीगुरू त्याला मुक्ती देतात। यानंतर श्रीगुरू गाणगापूरलाच आपले कायमचे निवासस्थान बनवतात। अध्याय 24 त्रिविक्रम भारती यांचा गर्वपरिहार। त्रिविक्रम भारती नावाचे एक विद्वान संन्यासी श्रीगुरूंना केवळ चमत्कारी संन्यासी समजून त्यांचा तिरस्कार करत असत। श्रीगुरू त्यांना आपल्या विश्वरूपाचे दर्शन घडवतात। आपले अज्ञान दूर झाल्यावर त्रिविक्रम भारती श्रीगुरूंना अनन्यभावे शरण येतात। विद्वत्तेपेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे, हा या अध्यायाचा संदेश आहे। अध्याय 25 उद्धट ब्राह्मणांची कथा। 2 ब्राह्मण स्वतःला वेदांचे महान पंडित समजून सर्व विद्वानांना अपमानास्पद वागणूक देत असत। ते गाणगापूरला येतात आणि श्रीगुरूंना वादासाठी आव्हान देतात। श्रीगुरू त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात, पण ते ऐकत नाहीत। हा प्रसंग ज्ञानाचा अहंकार कसा माणसाला आंधळा करतो हे दर्शवतो। अध्याय 26 वेदांचा अर्थ आणि श्रीगुरूंचा उपदेश। अहंकारी ब्राह्मणांना धडा शिकवण्यासाठी श्रीगुरू एका अंत्यजाला, खालच्या जातीतील व्यक्तीला बोलावतात आणि त्याच्यावर आपली कृपा करतात। तो अंत्यजचारी वेदांचे गहन अर्थ सांगू लागतो। हे पाहून ते ब्राह्मण लज्जित होतात। श्रीगुरू इथे वेदांचे खरे महत्त्व आणि त्यांचा अनादर केल्यास काय होते याचे सविस्तर मार्गदर्शन करतात। अध्याय 27 अहंकार त्याग आणि दंड। अहंकारी ब्राह्मणांना त्यांच्या कर्माची फळे मिळतात। श्रीगुरू सांगतात की ज्ञानाचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी करावा, कोणाला कमी लेखण्यासाठी नाही। या अध्यायात कर्माचे सिद्धांत आणि त्यातून मिळणारी फळे यावर भाष्य केले आहे। अध्याय 28 अंत्यजाला ज्ञानप्राप्तीचा बोध। ज्या अंत्यजाला श्रीगुरूंनी वेदज्ञान दिले होते त्याला श्रीगुरू पुन्हा त्याच्या मूळ स्वरूपात आणतात। ईश्वरी कृपा झाली तर जगातील सर्वात अज्ञानी व्यक्तीही महान विद्वान होऊ शकते, हे या चमत्काराने सिद्ध होते। अध्याय 29 भस्माचे महात्म्य। वामदेव कथा। भस्म राख लावण्याचे काय महत्त्व आहे हे या अध्यायात सांगितले आहे। वामदेव ऋषींची कथा सांगून श्रीगुरू स्पष्ट करतात की भस्म धारण केल्याने शरीराची शुद्धी होते आणि अनेक संकटांपासून रक्षण होते। हा अध्याय अध्यात्म आणि विज्ञानाची जोड देणारा आहे। तर मित्रांनो, हे होते गुरुचरित्रातील अध्याय 22 ते 29 मधील श्रीगुरूंचे दिव्यचरित्र। अहंकाराचा त्याग आणि ईश्वराची अनन्य भक्ती हेच मोक्षाचे द्वार आहे, हे या अध्यायांतून आपल्याला शिकायला मिळते। पुढच्या भागात आपण अध्याय 30 पासूनचे पुढील चमत्कार पाहणार आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा लिहायला विसरू नका। चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।